नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ व्यास अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आता ह्या प्रश्नांकडे पहा तुम्ही एकदा. काय दिसत आहे याच्यामध्ये? आकाश निळे का बरं दिसते? याच्यामध्ये बघा, खूप उंचावरती प्रवास करणाऱ्या अंतराळ वेळास आकाश, हे जे आकाश आहे ते काळे का बरं दिसते? प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते. ठीक आहे, तर इकडे बघा, खालीलपैकी काही ही कोलायडल सोल्युशनची वैशिष्ट्ये आहेत, तर त्यापैकी कोणती आहेत हे विचारलेलं आहे. राज्यसेवा 2019. रमन इफेक्टबद्दल विचारलेलं आहे. कधी? राज्यसेवा 2014. हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत. या प्रश्नांची उत्तरं आजच्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, एकच टॉपिक आहे, प्रकाशामधला हा टॉपिक आहे. एकदम छोटा टॉपिक आहे, मात्र इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बरं, या प्रश्नाची उत्तरं तर तुम्हाला भेटून जातील. या व्यतिरिक्त आकाश निळे का बरं दिसते हे तर उत्तर मिळणारच. या व्यतिरिक्त ढग जे असतात ते पांढरे का बरं दिसतात? बरं, खालचा भाग काळा दिसतो, तो का बरं दिसतो? त्याच्यानंतर सोडा, संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी आकाश जे असतं ते लाल दिसते. तसं तर आपल्याला निळं दिसायला पाहिजे, परंतु ते लाल दिसते, लाल पिवळं दिसते, ते का बरं दिसते? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे, पुढच्या 10 मिनिटांमध्ये. अतिशय जास्त सोपा आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहे. बघा, सर्वात शेवटी आपण या प्रश्नांची उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करू ज्यावेळेस आपला टॉपिक होऊन जाईल पूर्ण त्यावेळी. तर सुरू करण्याआधी हे आपली NCERT बॅच आहे. 6व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत तुम्हाला नोट्स पण मिळतील मराठीमध्ये NCERTच्या, आणि 11वी 12वीपर्यंत व्हिडिओ पण बनवलेले आहेत या कोर्समध्ये. ठीक आहे, ज्यांना कुणाला पाहिजे असेल तर ते घेऊ शकता. ही जी आहे आपली सेवावलोकन बॅच आहे राज्यसेवा, त्याची फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे, जी आपली आता 28 एप्रिलला होणार. तर त्यासाठी फास्टॅग रिव्हिजन बॅच सेवावलोकन. त्याच प्रकारे जी कंबाईनची परीक्षा आहे तर त्यासाठी सुद्धा फास्टॅग रिव्हिजन बॅच आहे ती, ज्याचं नाव आहे प्रहार. तर ज्यांना कुणाला पाहिजे असेल, भरपूर विद्यार्थी जॉईन झालेले आहेत आम्हाला. तुम्हाला जर का व्हायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. ठीक आहे, आता बघा, स्कॅटरिंग या मागचं जे उत्तर आहेत ना, हे स्कॅटरिंगमधला हा स्कॅटरिंग हा टॉपिक आहे. प्रकाशाचे विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट. हा जर का टॉपिक समजला की तुम्हाला जे सुरुवातीला 4 प्रश्न तुम्ही पाहिलेत त्या 4ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला इझिली येऊन जाईल. आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत आणि आपल्याला माहिती असतात प्रिव्हियस इयर क्वेश्चन किती महत्त्वाचे असतात. आयोग त्याच एकाच टॉपिकवरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारतात. आता तुम्ही पहा, सर्वात पहिला प्रश्न विचारला होता की आकाश निळे का बरं दिसते, आणि दुसरा खाली प्रश्न काय होता की अवकाश जे असते, अंतरिक्ष, हे काळे का बरं दिसते. दोघांचे उत्तर सेमच आहे, सेम उत्तर आहे. रिपीट झाला की नाही प्रश्न? म्हणून हा टॉपिक समजून घ्या. कदाचित पुढच्या यावर्षी येऊ शकतो हा टॉपिक. ठीक आहे, या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतो. तर बघा, स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय? तर असं असते, सुरुवातीला ज्यावेळेस आपण प्रकाश हा टॉपिक शिकतो त्यावेळेस सर्वात पहिला टॉपिक जो असतो, जो पॉईंट असतो तो असतो प्रकाशाचे 2 रूप असतात. प्रकाश हा तरंग तर असतोच, सोबत सोबत तो कणरूपामध्ये पण असतो. कणरूपामध्ये असतो असं आपल्याला आईन्स्टाईनने सांगितलेलं होतं. कणरूप कसं काय? तर फोटॉन. फोटॉन म्हणजे काय? तर ऊर्जेचं बंडल असते. हे दिसते कणासारखं, वागते कणासारखं, मात्र त्याला कसल्याही प्रकारचं वस्तुमान नसते, त्याला वजन काहीच नसते, मात्र तो कणासारखा वागतो. म्हणून आपण म्हणत असतो की जो प्रकाश असतो तो त्याचे 2 रूप आहेत, एक कणरूप आणि दुसरं तरंगरूप. ठीक आहे, आता हे जे कण असतात, आता प्रकाशामध्ये पण कण आहे ज्याचं नाव आहे फोटॉन. आणि आपलं जे वातावरण आहे, जे हवा, ज्याला आपण हवा म्हणतो, त्याच्यामध्ये हवा आहे, त्या हवेमध्ये भरपूर काही गोष्टी आहेत. जसं कोणकोणत्या गोष्टी आहेत? आता हे एक्झाम्पल घेऊ आपण. एवढी इथे याच्यामध्ये काय आहेत? हवा आहेत. आता ही जी हवा असते याच्यामध्ये काय काय असते? सर्वात पहिले तर त्याच्यामध्ये असणारी जी गोष्ट आहे ती असते नायट्रोजन. नायट्रोजनची गॅस जी असते 78% सर्वात जास्त. आणि दुसऱ्या नंबरला असतो ऑक्सिजन. ऑक्सिजनची गॅस जी असते 21%. हेच दोघं मिळून 99% बनवून घेतात. आणि उरलेला 1% जो असतो ना, त्याच्यामध्ये मग उरलेला ॲर्गॉन असू द्या, किंवा CO2 असू द्या, किंवा H2O बाष्पाचे मॉलिक्यूल असू द्या, किंवा मग धुळीचे कण असू द्या, धूळ असू द्या. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी मग उरलेल्या 1% येऊन जातात. मात्र जास्त प्रमाणामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन असतो. ठीक आहे, आता बघा, आता हे जे आहे ते पृथ्वीचं ओव्हरऑल ॲव्हरेज आपण घेत असतो, की ॲव्हरेज जर का पूर्णच्या पूर्ण वातावरण आपण कन्सिडर जर का केलं तर त्याच्यामध्ये 78% नायट्रोजन असतो, 21% ऑक्सिजन असतो. मात्र प्रत्येकच ठिकाणी जी हवा असते त्याच्यामध्ये एवढाच असाच पोर्शन असतो असं असते का? नाही. जसं आपण हवा श्वास आतमध्ये घेतो, फुफ्फुसांमध्ये घेतो, फुफ्फुसं काय करतात, त्या हवेमधला जो ऑक्सिजन आहे तो घेऊन घेतात आणि त्या बदल्यात कार्बन डायऑक्साईड त्याच्यामध्ये टाकून देतात. म्हणजे जी हवा आपण आतमध्ये घेतो तर त्याच्यामध्ये 78% नायट्रोजन असतो. ठीक आहे, 21% ऑक्सिजन असतो आणि CO2 असतो फार कमी, 0.0 समथिंग असतो. मात्र ज्यावेळेस आपण जी हवा बाहेर सोडत असतो त्यावेळेस हे ऑक्सिजनचं प्रमाण 16%वर येऊन जाते आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 4%वरती येऊन जाते. नायट्रोजन आहे तेवढंच असतो 78%. म्हणजे बघा, दोन्ही पण हवाच आहे. मी आतमध्ये घेतलेली पण हवा आहे, बाहेर सोडलेली पण हवा आहे, मात्र दोघांमध्ये जे प्रपोर्शन आहे ते वेगवेगळं आहे की नाही? आता जसं ढगांमध्ये बघा, ढगांमध्ये जास्त काय असते? पाण्याचे बाष्पाचे कण असतात, सोबत धुळीचे कण असतात. ठीक आहे, तर ढगांमध्ये हे कमी असते, याचं प्रमाण जास्त असते.
किंवा कुठे कुठे खूप जास्त धूळ असते, कन्स्ट्रक्शनचं काम जिथे चालू असते तर त्या ठिकाणी धुळीचे कण जास्त असतात आणि हे कमी असतात. लक्षात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या हवेमध्ये वेगवेगळे प्रपोर्शन असू शकते. मात्र जर का पृथ्वीचं पूर्ण ॲटमॉस्फिअर जर का आपण कन्सिडर केलं तर ऑन ॲन ॲव्हरेज नायट्रोजन हा 78% असतो, 21% ऑक्सिजन असतो आणि उरलेलं 1% बाकी सगळं असतं. ठीक आहे. हां, आता बघा, आता हे जे आहेत आपली ही पृथ्वी आहे. बघा, ही आपली पृथ्वी आहे आणि या पृथ्वीच्या अवतीभोवती याला आपण म्हणत असतो या पृथ्वीचं वातावरण. ठीक आहे. ही काय आपल्या पृथ्वीचं वातावरण आहे. या वातावरणाच्या वेगवेगळ्या लेअर असतात. आपल्याला माहीत आहे ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर. ठीक आहे. मध्यांबर, त्याच्यानंतर आयनांबर, त्याच्यानंतर बहिर्मंडळ. तर याच्यामध्ये काय आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. हे कणांना फार छोटे असतात, तुलनेने फार छोटे असतात. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हायड्रोजन जो आहे पाण्याचा मॉलिक्यूल जो असतो तो तुलनेने थोडा मोठा असतो. धुळीच्या कणा तर आपण डोळ्याने पाहू शकतो. जर का धूळ जर का आली, एखादी वेळेस पहा तुम्ही, आपण आपली रूम साफसफाई करत असतो, अंधार असते आणि मधातूनच एक छोटासा प्रकाश येतो, त्याच्यामध्ये आपण धुळीचे कणा पाहू पण शकतो इकडे तिकडे हलताना. म्हणजे धुळीचे कणा आपल्याला डोळ्याने दिसू शकते. मात्र हे दिसतात का? नाही. हे फार छोटे असतात, एवढे छोटे की आपण पाहू शकत नाही, मायक्रोस्कोपने सुद्धा नाही, एवढे छोटे असतात ते. आता हे जे कण असतात हे फार छोटे असल्यामुळे हा नायट्रोजनचा, ऑक्सिजनचा हे कण फार छोटे असल्यामुळे, कण आहे ना शेवटी, काही झालं तर ते कण आहेत. आणि आपण हे सुद्धा पाहिलं की प्रकाश सुद्धा कण आहे. प्रकाशाचे दोन रूप आहे, एक तरंग आणि एक कण. कणाला त्या फोटॉन म्हणतो. आता ज्यावेळेस हे जे कण असतात हे हवेमध्ये असतात असे, आणि प्रकाश येत आहे आणि प्रकाशामध्ये काय आहे, फोटॉन आहे, तो सुद्धा कणासारखाच वागतो. ज्यावेळेस हा फोटॉन या कणांना अडतो तर तो काय होतो, आपली दिशा बदलवतो. या दिशा बदलवण्याला स्कॅटरिंग म्हणत असतात. स्कॅटरिंग म्हणजे विकिरण असं म्हणत असतात. आता एक गोष्ट आणखी एक लक्षात असू द्या की जो प्रकाश असतो त्या प्रकाशामध्ये भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी किरणं असतात. ठीक आहे. आता ही जी किरणं असतात त्यापैकी म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रे, लाईट, एक्स रे, गॅमा रे, तिकडे त्याच्यानंतर रेडिओ वेव्ह असू द्या, मायक्रोवेव्ह असू द्या, ठीक आहे, इन्फ्रारेड असू द्या, हे वेगवेगळे असतात. परंतु आपल्याला दिसणारे कोणते असतात, व्हिजिबल लाईट, दृश्यमान वर्णपटल आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये पहिल्या नंबरला असतो जांभळा रंग, दुसऱ्या नंबरला असतो लाल रंग, म्हणजे सर्वात शेवटी असतो लाल रंग. ठीक आहे. लाललाच आपण तांबडा पण म्हणतो, यालाच आपण काय म्हणतो, तांबडा पण म्हणत असतो. हा कोणता आहे, इंग्लिशमध्ये रेड, आणि हा कोणता आहे, व्हायोलेट. आता हा जे लाईट आहे, हे जी किरणं आहेत, प्रत्येकाची वेवलेंथ, तरंगलांबी आणि फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी असते. आता तरंगलांबी आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर बघा हे काय आहे, इकडे सांगतो मी तुम्हाला सांगितलं की प्रकाश काय आहे, तरंग असतो. प्रकाश तरंग पण असतो आणि कण पण असतात. आता आपण तरंग बघू. तरंग म्हणजे काय, तर वरखाली हे तुम्हाला दिसते ना, हे एक इथून ते इथपर्यंत काय झालं, एक दोलन झालं, एक ऑस्सिलेशन झालं. तर इथून ते इथपर्यंत जे अंतर असते त्या अंतराला आपण म्हणत असतो तरंग लांबी. या तरंगाची लांबी त्याला आपण लॅम्बडा याने डिनोट करत असतो, मीटरमध्ये मोजत असतो. हे असते तरंग लांबी. दुसरं असते अशा प्रकारची जी दोलनं असतात हे एका सेकंडमध्ये किती होतात त्याला आपण त्याची वारंवारिता म्हणत असतो. एका सेकंडमध्ये वारंवार असं किती वेळा घडते त्याला आपण वारंवारिता, इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी म्हणत असतो. ठीक आहे. तर ती झाली फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला आपण न्यू याने डिनोट करत असतो आणि ते आपण हर्ट्समध्ये मोजत असतो. ठीक आहे. HZ हर्ट्समध्ये मोजत असतो. हे झालं तुमचं बेसिक. आता बघा, आता आपल्या याच्यावरती येऊ. आता हे जे तरंग असतात, हे जे प्रकाशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लाईट असतात, वेगवेगळ्या प्रकारची किरणं असतात. त्या किरणांपैकी थोडासा जो भाग असतो तो आपण पाहू शकतो, ज्याला आपण विजिबल लाईट म्हणतो. त्याच्यामध्ये 7 रंग आहेत. जांभळा असू द्या, त्याच्यानंतर निळा असू द्या, विबज्योर, त्याला आपल्याला माहिती आहे इंद्रधनुष्यामध्ये 7 रंग असतात. विबज्योर, VIBGYOR म्हणजे काय, व्हायोलेट म्हणजे जांभळा. इथे मराठीमध्ये पण आहे, ता ना पी ही नी पा आणि जा म्हणजे जांभळा व्हायोलेट, पा म्हणजे पारवा इंडिगो, नी म्हणजे निळा ब्ल्यू, हिरवा ग्रीन, त्याच्यानंतर पिवळा येल्लो, नारंगी ऑरेंज आणि तांबडा लाल रेड. ठीक आहे. असे रंग असतात. इथे काय घेतलं मी, जांभळा रंग घेतला आणि इथे कोणता घेतला मी, लाल रंग घेतला. हे जो जांभळा रंग असतो त्याची तरंग लांबी जी लॅम्बडा असते ती किती असते, तर 400 नॅनोमीटरची असते. हे बेसिक गोष्टी आहे. या गोष्टी समजल्या की तुम्हाला मग बाकी सगळं समजून जाईल. आणि हा जो लाल असतो त्याची जी तरंग लांबी असते त्याची असते 700 नॅनोमीटरची असते. म्हणजे काय समजतं याच्यामध्ये की प्रत्येक, आणि मधामध्ये उरले सुरले हे जे 5 रंग आहेत ना ते येतात. आज जसं आपण जांभळा करून इकडे लालकडे जातो तशी ही तरंग लांबी वाढत जाते. तरंग लांबी वाढत जाते म्हणजेच फ्रिक्वेन्सी कमी होत जाते. ठीक आहे. आता इकडे तरंग लांबी वाढत आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की हे जे फोटॉन असतात हे फोटॉन ह्या तरंगामध्येच असतात, लाईटमध्येच असतात आणि हे कणासारखे असतात. मधामध्ये जर का एखादी दुसरा कण आला तर तो त्यांना अडतो आणि मार्ग बदलवतो. परंतु हा कण थोडासा मोठा पाहिजे असतो.
ठीक आहे. आता एक असं लक्षात असू द्या की ज्यांची तरंगलांबी जास्त असते तर त्यांना काही हरकत पडत नाही. हे जे छोटे मोठे जे कण असतात ना, हे नायट्रोजनची असू द्या किंवा ऑक्सिजनचा कण असू द्या, हे अडवत नाहीत या अशा मोठ्या तरंगलांबीवाल्यांना. हे मोठी तरंगलांबी, हे जे लाल रंग जो असतो त्याची तरंगलांबी खूप मोठी असते, 700 नॅनोमीटरची तुलनेने याच्या. ते हे आरपार निघून जातात, अविचलित होतात आणि आरपार निघून जातात. मात्र ज्यांची तरंगलांबी कमी असते, म्हणजे हा जांभळा असू द्या किंवा निळा असू द्या किंवा पारवा असू द्या, हे जे रंग आहेत ते यांची तरंगलांबी यांच्या तुलनेने फार कमी असते. आणि कमी असल्यामुळे हे जे नायट्रोजन किंवा ऑक्सिजन हे जे कण आहेत हवेमधले आपल्या वातावरणामधले, ते त्यांना अडवतात. आणि अडवलं की हे जे कण फोटोन येत आहेत आणि हे नायट्रोजन ऑक्सिजनचे कण काय करतात, या लाईटमधला जो जांभळा निळा हा जो रंग आहे त्यांना ते अडवतात आणि त्यांना त्यांचा मार्ग बदलवतात. त्याच मार्ग बदलवण्याला आपण स्कॅटरिंग असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? स्कॅटरिंग असं म्हणत असतो. बघा कसं, हा कोणता आहे? हा नायट्रोजनचा कण आहे किंवा हा ऑक्सिजनचा कण आहे. ठीक आहे. आता इथून काय येत आहे? इथून प्रकाश येत आहे. प्रकाश, या प्रकाशामध्ये सगळ्याच प्रकारचे रंग आहेत, 7ही रंग आहेत. या 7 रंगापैकी जो निळा रंग असतो, हा जो निळा रंग असतो किंवा जांभळा रंग असतो आजूबाजूचे, तर हे कण हिच्यामध्ये जातात आणि अडतात. त्यांना हे फोटोन जे असतात हे अडतात आणि आपली मार्ग बदलवतात. ठीक आहे. अशा प्रकारे मार्ग बदलवतात. या मार्ग बदलवण्यालाच आपण काय म्हणत असतो? विकिरण म्हणत असतो. विकिरण असं म्हणत असतो. त्यालाच इंग्लिशमध्ये स्कॅटरिंग असं म्हणत असतो. परंतु कोणते रंग असे स्कॅटर होतात? ज्यांची तरंगलांबी कमी असते. मात्र जे लाल रंग असतो किंवा आपला हा पिवळा रंग असतो, ते हे जे असतात ना, यांची तरंगलांबी तुलनेने जास्त असते. त्याच्यामुळे हे जे असतात हे जे लाल रंग हे आरपार निघून जातात. असे जास्त स्कॅटर कोण होते? निळा रंग, जांभळा रंग हे जास्त स्कॅटर होतात. ठीक आहे. मात्र जर का मोठे कण असेल तर, आता हे तर कण नायट्रोजनचे ऑक्सिजनचे फार छोटे असतात, आपण पाहू पण शकत नाही. मात्र धुळीचे कण तर आपण पाहू शकतो. ठीक आहे. ढगामध्ये बघा पाणी असते, बाष्पाचे कण असतात, सोबत धुळीचे पण कण असतात. ते धुळीचे कण काय करतात? हा आकाराने मोठा असल्यामुळे मग हा निळा रंग असू द्या की लाल रंग असू द्या की पिवळा रंग असू द्या, सगळ्याच प्रकारच्या किरणांना तो स्कॅटर करतो, सगळ्याच प्रकारच्या किरणांचा मार्ग बदलवतो. म्हणजे इथे कोणता येत आहे? पांढरा रंग येत आहे. पांढरा, या पांढऱ्यामध्येच काय येते? सगळे रंग येतात. ताना, पिही, निपाचा, विबजोर, 7ही रंग येतात. आता हा पांढऱ्या रंगामधले सगळेच रंग काय करतो? हा स्कॅटर करतो. सगळेच रंग स्कॅटर करतो. ठीक आहे. म्हणून ढग काय असतात? पांढरे दिसतात आपल्याला. ठीक आहे. आता बघा, आता हे काय आपलं पृथ्वी आहे, हे आपले आहे वातावरण आहे. आता इथून प्रकाश येतोय, साहजिक आहे, इथून प्रकाश येतोय. हा प्रकाश इथून येतोय. आता प्रकाश येतो तर मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये काय असतात? नायट्रोजन ऑक्सिजन असतात. नायट्रोजन ऑक्सिजनचे कण असतात. हे काय करतात? जो निळा रंग असतो, निळ्या रंगाला स्कॅटर करतात. हे निळ्या रंगाला स्कॅटर करतात म्हणजेच काय? तर निळ्या रंगाचा मार्ग थोडासा बदलवतात. पूर्णच निळ्या रंगाचा मार्ग बदलवतात का? नाही. निळ्या प्रकाशापैकी काही जो प्रकाश असतो तो स्कॅटर होतो. बाकी प्रकाश जो असतो तो आपल्या बाकीच्या रंगासोबत हा खाली येतो, आपल्या डोळ्यापर्यंत येतो. ठीक आहे. बाकी मात्र काही प्रमाणामधला जो निळा किंवा जांभळा रंग जो असतो तर तो हे नायट्रोजन ऑक्सिजन हे त्यांना स्कॅटर करतात, त्यांना विकिरण करतात. त्याच्यामुळे यांचा मार्ग बदलतो आणि वेगळ्याने ते आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. म्हणून आपल्याला हे जे आकाश असते, हे आकाश जे असते ते निळ्या रंगाचं दिसते. तुम्ही तर म्हणाल की निळा रंग तर खूप डार्क असतो, हा तर आकाशी रंग असतो, आकाशाचा रंग तर आकाशी असतो नाही का, ब्ल्यू, फेंट ब्ल्यू असतो. कसं काय? तर सोबत निळा, लाल, पांढरा पण रंग येत आहे ना आपल्याकडे, पांढरा रंग सुद्धा येत आहे आणि हा निळा रंग पण येत आहे. निळ्यामध्ये ज्यावेळेस आपण पांढरा रंग मिक्स करतो तर तो फेंट ब्ल्यू तर बनतोच. म्हणून आकाशाचा रंग जो असतो तो आकाशी म्हणतो आपण, निळा रंग म्हणतो. ठीक आहे. हा वेगळ्या डायरेक्शनने आपल्यापर्यंत पोहोचतो. कुठून? या भागातून. त्याच्यामुळे हा जो भाग असतो ॲटमॉस्फिअरचा आपल्या वातावरणाचा तो निळा दिसतो आपल्याला. आलं लक्षात? मात्र दुसरीकडे हे जे ढग असतात, हे ढग का बरं पांढरे दिसतात? कारण ढगांमध्ये धुळीचे पण कण असतात, पाण्याचे पण कण असतात, हे तुलनेने मोठे असतात. आणि हे काय करतात? निळाच नाही तर सगळेच रंगांना स्कॅटर करतात. हे निळासोबत सगळे, लाल पण रंग स्कॅटर करतात, पिवळा पण रंग स्कॅटर करतात. आणि ज्यावेळेस सगळेच रंग जर का इकडे तिकडे विकिरण झाले तर मग ज्यावेळेस आपण सगळे रंग एकत्र करतो तर कोणता रंग बनतो? पांढरा रंग बनतो. याच कारणामुळे इथून पांढरा रंग येतो आपल्याकडे. त्याच्यामुळे हे जे ढग असतात ते आपल्याला पांढरे दिसतात. ठीक आहे. बरं, खालचा भाग हा का बरं दिसतो? मग खालचा भाग जो असतो ना हा काळा दिसतो आपल्याला. काळा हा का बरं दिसतो? कारण इथे सूर्य आहे, सूर्याची किरणं ढगावरती पडत आहे आणि इकडे असे ते स्कॅटर होत आहेत, रिफ्लेक्ट होत आहे. इथपर्यंत प्रकाशच येत नाही. आज जर का प्रकाशच नसला तर तिथे अंधारच होणार ना. जसं आपल्या शरीराच्या आतमध्ये प्रकाश आहे का? नाही आहे. जर का शरीराच्या आतमध्ये एखादी कॅमेरा जरी पाठवला तरी पण तो दिसणार नाही आपल्याला. रूममध्ये मी दिसतो तुम्हाला, का बरं दिसतो? कारण अवतीभोवती सगळीकडे लाईट आहे. जर काही लाईट बंद केले तर मी दिसणार का तुम्हाला? नाही दिसणार. सेम इथे असते, इथपर्यंत प्रकाशच पोहोचत नाही. त्याच्यामुळे खालचा भाग हा जो असतो थोडा काळा रंगाचा दिसतो.
ठीक आहे. जेवढे मोठा हा ढग असणार तेवढा जास्त हा जो भाग आहे तो काळा दिसतो. पावसाळ्यामधले ढग खूप मोठे मोठे असतात, असे उंच असतात आणि जाडे असतात, त्याच्यामुळे पावसाळ्यामधले जे ढग असतात ते काळे दिसतात. उन्हाळ्यामधले नाही दिसत एवढे. का बरं? कारण उन्हाळ्यामधले जे ढग असतात ते पातळ असतात. ठीक आहे. प्रकाश इकडे तिकडे जाऊ शकतो, आरपार जाऊ शकतो त्याच्यामुळे. लक्षात. तर अशा प्रकारे आपल्या प्रश्नाची उत्तर मिळत आहे का? बघा, हा प्रकाश जो असतो, हा जो आकाश आहे ते निळं का बरं दिसते? कारण या आकाशामध्ये जी नायट्रोजन किंवा ऑक्सिजन हे जे कण आहेत हे काय करतात, आपला जो पांढरा प्रकाश आहे तर पांढऱ्या प्रकाशामधला निळा, जांभळा, पारवा हे जे रंग असतात त्यांना स्कॅटर करतात, विकिरण करतात, म्हणजे त्यांचा मार्ग बदलवतात आणि हे वेगळ्याने आपल्या डोळ्यामध्ये येतात. त्याच्यामुळे हा जो भाग असतो आपल्याला निळा दिसतो. ठीक आहे. दुसरीकडे हे ढगं असतात, हे पांढरे का बरं दिसतात? कारण ढगामध्ये धुळीचे कण असतात, ते तुलनेने मोठे असतात, त्याच्यामुळे ते फक्त निळाच रंग नाही तर लाल रंगाला पण स्कॅटर करू शकतात. आणि ज्यावेळेस लाल, निळा, पिवळा हे सगळे हिरवे वगैरे रंग एकत्र केले तर पांढरा रंग बनतो. त्याच्यामुळे ढगामध्ये जे स्कॅटर होऊन आलेली जी प्रकाश असतो आपल्यापर्यंत पोहोचतो तर तो पूर्ण पांढरा प्रकाश पोहोचतो. त्याच्यामुळे ढग हे पांढरे दिसतात. खालचा भाग काळा का दिसतो? कारण तिथपर्यंत प्रकाश पोहोचत नाही, वरच राहतात प्रकाश, खालपर्यंत तो पोहोचू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे खालचा भाग थोडा काळपट दिसतो. ठीक आहे. दुसरीकडे अंतरिक्ष का बरं मग काळे दिसते? का बरं काळे दिसते? त्याच्या मागचं पण उत्तर तेच आहे. अंतरिक्षमध्ये ॲटमॉस्फिअर आहे का? वातावरण आहे का? मग त्याच्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, पाण्याचे मॉलिक्यूल वगैरे आहे का? नाही आहे. तिथं तर निर्वात पोकळी असते. निर्वात पोकळी म्हणजे सगळं पोकळ, काहीच नाही त्याच्यामध्ये, व्हॅक्यूम त्याला म्हणत असतो आपण. इथे कणच नाही आहे स्कॅटर करण्यासाठी. मग स्कॅटरिंग होईल का प्रकाशाची? नाही होणार. याच कारणामुळे जे अंतरिक्ष असते, स्पेस, हे आपल्याला काळं दिसते. बरं, अंतरिक्षवरून ज्यावेळेस आपण आपल्या पृथ्वीला पाहतो तर पृथ्वी आपली निळी दिसते. आता निळी का बरं दिसते? कारण पृथ्वीमधलं जे ॲटमॉस्फिअर आहे ते निळं झालेलं आहे. कशामुळे? कारण पृथ्वीचं जे वातावरण आहे, वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजनचे कण असतात, ते निळ्या रंगाला स्कॅटर करतात, म्हणून ते निळं झालेलं आहे. आता ॲटमॉस्फिअरचा रंग, आकाशाचा रंग निळा झाल्यामुळे तो काय होतो? पाण्यामध्ये पडतो. आणि आपल्याला माहीत आहे की पृथ्वीवरती जवळपास 71% तर पाणीच आहे आणि उरलेली 29% जमीन आहे. तर त्याच्यामुळे जास्तीत जास्त जो पृथ्वीचा रंग आहे तर तो हा जो आकाशाचा जो निळा रंग जो आहे, हा जो निळा रंग जो आहे, हा निळा जो रंग आहे तर तो पाण्यावरती पडतो आणि हा असा रिफ्लेक्ट होतो. त्याच्यामुळे आपल्याला ही जी पृथ्वी आहे ती निळी दिसते. लक्षात. तर हे त्याच्या मागचं कारण आहे, पृथ्वी निळी दिसण्यामागचं कारण. आणि पाणी पण का बरं निळं दिसते? तेच कारण आकाशाचा रंग निळा असल्यामुळे तो रिफ्लेक्ट होतो पाण्यावरून, तर पाण्यावरून तो प्रकाश आलेला आहे आपल्या डोळ्यामध्ये, तो सुद्धा निळाच दिसतो आपल्याला. लक्षात. तर अशा प्रकारे हे त्याची उत्तर आहे. ठीक आहे. एवढं तर समजलं. मात्र संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी आकाश मग तर निळं दिसायला पाहिजे. का बरं पिवळं दिसते? का बरं हे नारंगी किंवा लाल दिसते? याच्या मागचं कारण का बरं आहे? काय आहे? तर बघा, सेम तेच कारण आहे. कोणतं? मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की ज्याची तरंगलांबी जास्त असते तर तो जास्त दूरवरपर्यंत प्रवास करू शकतो, आणि ज्याची तरंगलांबी छोटी असते तर त्याला खूप जास्त अडथळे येतात, ते तिथल्या तिथे स्कॅटर होऊन जातात. ठीक आहे. तर आपली पृथ्वी जी असते, पृथ्वी कशी आहे? अशी आहे. पृथ्वी कशी आहे? अशी आहे. आणि त्याच्यावरती काय आहे? वातावरण आहे आपलं. हे बघा, हे काय आपलं वातावरण आहे. ठीक आहे. आता बघा, पहिल्यांदा सूर्य कुठे आहे? इथे आहे. ठीक आहे. इथे जागा नाही आहे, त्याच्यामुळे आता मी दाखवतो इथे सूर्य आहे असं समजा तुम्ही. आता या सूर्यापासून एक प्रकाश येणार. बघा, हा प्रकाश इथे आला तर सर्वात पहिले काय होते? या प्रकाशामधला जो निळा रंग आहे तो निळा रंग काय होतो? स्कॅटर होतो. यालाच काय म्हणणार आपण? या निळ्या रंगाची स्कॅटरिंग होते आणि याचा मार्ग बदलतो. बाकीचा रंग तर आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतोच. इथपर्यंत हा पांढरा रंग तर पोहोचतोच, मात्र निळा रंग वेगळ्याने आपल्याकडे पोहोचतो. त्याच्यामुळे हा जो भाग आहे आपल्याला निळा दिसतो, नाही का? मात्र ज्यावेळेस सूर्य इथे असतो, सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्यास्ताच्या वेळेस असा हॉरिझॉन्टल असतो, ठीक आहे, क्षितिजाला समांतर असतात, त्यावेळेस प्रकाश असा येतो. परंतु प्रकाशाला बघा, इथून ते इथपर्यंत अंतर बघा किती आहे. इथून ते इथपर्यंतचं अंतर बघा आणि दुसरीकडे इथून ते इथपर्यंतचं अंतर बघा. कोणतं अंतर? हे खूप मोठं आहे आणि हे छोटंसंच आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीला ज्यावेळेस प्रकाश या आपल्या वातावरणामध्ये इथे एंटर करणार, तर पहिले जो निळा रंग आहे, निळ्या रंगाची काय होणार? स्कॅटरिंग होऊन जाणार. म्हणजे हा जो निळा रंग आहे तो त्याची काय होणार? स्कॅटरिंग होऊन जाणार. आता स्कॅटरिंग झाल्यामुळे हा आपल्यापर्यंत पोहोचायला पाहिजे ना तरी पण, मात्र इथून ते एवढं अंतर एवढं जास्त असते की आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. इथल्या इथेच तो जिरून जातो. ठीक आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण हा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्यापर्यंत पोहोचते कोण? ज्या रंगाची तरंगलांबी खूप जास्त असते. आणि कोणाची तरंगलांबी जास्त आहे? लाल रंगाची तरंगलांबी खूप जास्त आहे. त्याचबरोबर त्याच्या आधीचा नारंगी रंगाची तरंगलांबी खूप जास्त आहे. 700 नॅनोमीटर आपण पाहिलं होतं लाल रंगाची. त्याच्यामुळे जो आपल्यापर्यंत जो रंग पोचतो तर तो असतो लाल किंवा त्याच्या नंतरचे लाल, नारंगी. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्यापर्यंत कोणती किरण पोचली? लाल, पिवळी, नारंगी. निळी जी स्कॅटर झाली, सर्वात जास्त स्कॅटर झाली, त्याच्यामुळे हे तिकडे तिकडे स्कॅटर झाली आणि तिकडे तिकडेच गायब झाली. इथे का बरं आली होती निळी?
कारण इथलं जे अंतर होतं ते कमी होतं, त्याच्यामुळे हे इथले निळ्या रंग जो आहे तो आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकला. परंतु क्षितिजाच्या वेळेस तो खूप जास्त अंतर असल्यामुळे हे निळा रंग आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पोचतो कोणता, तर फक्त लाल, पिवळा, नारंगी हाच रंग पोचतो. याच कारणामुळे ज्या वेळेस सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होते त्यावेळेस आपल्याला हे जे आकाश असते तर ते लाल दिसते. का बरं, कारण फक्त लाल, पिवळा, नारंगी रंगच आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचू शकतो म्हणून. ठीक आहे, तर हे आपल्या प्रश्नाची उत्तरं झाली. बघा, सर्व प्रश्नाची उत्तर मिळाली आपल्याला. आणखी कोणता प्रश्न आहे बघा. हां, आता येऊ आपण टिंडल इफेक्टवरती, कारण याच्याचवरती प्रकाश जो आहे ना आपला स्कॅटरिंग जे आहे, स्कॅटरिंग संबंधितच हा टिंडल इफेक्ट आहे. टिंडल इफेक्ट म्हणजे सेम तसंच. आता आपण घ्या पाणी, H2O. फार छोटे कण असतात त्याचे, आपल्याला माहिती आहे. त्याच्यामधून जर का एखादी मी प्रकाश पाडला तर दिसणार का, नाही दिसणार. मात्र त्याच्यामध्ये जर का मी दुधाचे 2-4 थेंब जर का टाकले तर, दुधाचे 2-4 थेंब जर का टाकले तर त्या पाण्याला पांढुरका रंग येणार की नाही थोडासा. ठीक आहे, मात्र त्या दुधाच्या कणा जे असतात ते थोडेसे तुलनेने थोडेसे आकाराने पाण्याच्या कणापेक्षा मोठे असतात. पाण्याच्या कणापेक्षा थोडेसे मोठे असतात ते. ठीक आहे, त्यांचा आकार असं म्हणू आपण, त्यांचा आकार जो असतो तो 0.1 mm पेक्षा थोडा छोटा असतो. हे बघा, हे जे असतात त्याला आपण कोलॉइडल सोल्युशन म्हणतो. कोलॉइडल सोल्युशन आपण सर्वात पहिले पाहत आहे ना, तर कोलॉइडल सोल्युशनमध्ये काय होत असते, कोलॉइडलला आपण कलील असं म्हणत असतो. पाण्यामध्ये ज्या वेळेस आपण दुसरे कण टाकतो, उदाहरणासाठी दुधाचे कण ज्यांचा आकार 0.1 mm पेक्षा थोडा लहान असतो. ठीक आहे, तर हे कण काय असतात, पाण्यामध्ये प्रॉपर मिक्स झालेले असतात. असं आहे का, पाण्यामध्ये जर का मी 2 चमच दूध टाकलं तर ते बुडाला जाते, नाही ना. दूध ज्यावेळेस मी टाकतो तर पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होऊन जाते आणि पाण्याला वेगळा रंग मिळतो, नाही का. तर तशा आपण कणांना आपण तशा आपल्या द्रव्याला आपण म्हणत असतो कोलॉइडल सोल्युशन. तशा सोल्युशनला, द्रावणाला जर का मी त्याच्यामध्ये थोडंसं माती वगैरे टाकली तर माती जर का टाकली तर त्याचा मळकट रंग होईल त्या पाण्याचा. मात्र काही वेळानंतर 5-10 मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासानंतर हे जे मातीचे कण असतात ना बुडाला जाऊन लागतात ते. का बरं, कारण मातीचे कण मोठे असतात, त्यांना वजन असते, ते खाली तळाला जाऊन बसतात. मात्र दुधाचे कण असे नाही आहेत. मातीच्या कणांचा आकार जो असतो तो 1 mm पेक्षा मोठा, 0.1 mm पेक्षा मोठा असतो. मात्र दुधाच्या कणांचा आकार 0.1 mm पेक्षा कमी असतो. ह्या दोघांमध्ये फरक आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, कोलॉइडल सोल्युशन. याला आपण म्हणतो सस्पेन्शन. ते सस्पेंड होतात म्हणजे खाली बुडायला लागतात ते हळूहळू. बरं, आता हे आपण पाहिले, 2 शब्द पाहिले, कोलॉइडल आणि सस्पेन्शन. याच्यामध्ये काय फरक आहे, तर असा फरक आहे. आता हे 3 आपण घेतले द्रावण. आता याच्यामधून मी पाडला लेझर लाईट. ठीक आहे, याच्यामधून लेझर लाईट जाणार ना आपल्याला दिसतच नाही. का बरं नाही दिसत, कारण कण हे एवढे छोटे असतात, याच्यामधले कण एवढे छोटे असतात की ते प्रकाशाला स्कॅटर करू शकत नाही. स्कॅटर करत नाही म्हणून आपल्याला दिसलं नाही. मात्र इकडे दूध टाकलं आपण, दुधाचे जे कण थोडे मोठे असतात, हे कणांना स्कॅटर करू शकतात. आणि स्कॅटर केल्यामुळे इथे आपल्याला बरोबर हा जो प्रकाश आहे, तो प्रकाशाचा मार्ग जाताना दिसतो. बघा, इथून तिथपर्यंत हा प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसतोय. आणि तिसरीकडे हा जो होता आपला सस्पेन्शन मधले जे कण असतात, धुळीचे कण असतात, ते तुलनेने मोठे असतात. आणि मोठे असल्यामुळे हे जे असतात याचा पण आकार, हे सुद्धा काय करतात, ते सुद्धा प्रकाशाला स्कॅटर करतात. फक्त एवढंच आहे की हे कण थोडे तुलनेने मोठे आहे, छोटे आहे, आणि हे मोठे आहे. ठीक आहे, किती मोठे आहे तर 0.1 mm पेक्षा मोठे आहेत. हे तळाला जातात. ठीक आहे, जर का थोडा वेळ जर का आपण असं सोल्युशन ठेवलं तर. ठीक आहे, परंतु याच्यामध्ये पण आपल्याला प्रकाश दिसतो, प्रकाशाचा मार्ग दिसतो, याच्यामध्ये पण दिसतो, याच्यात नाही दिसत. ठीक आहे, तर यालाच आपण काय म्हणतो, टिंडल इफेक्ट. जर का आपल्याला प्रकाशाचा मार्ग त्याच्यामधून दिसत असेल त्याला आपण टिंडल इफेक्ट असं म्हणत असतो. आपल्याला दिसतो का, निसर्गामध्ये दिसतो का, हो आपल्याला दिसतो. बघा, हे जे आहेत, हे बघा याच्यामध्ये बघा, हा टिंडल इफेक्ट आहे निसर्गामध्ये. सकाळच्या वेळी ज्यावेळेस सूर्यप्रकाश येतो तर आपल्या जंगलामध्ये किंवा वातावरणामध्ये धुळीचे कण असतात, साहजिक आहे धुळीचे कण असतात. हे धुळीचे कण काय करतात, त्या प्रकाशाला स्कॅटर करतात. स्कॅटर केल्यामुळे या प्रकाशाचा मार्ग आपल्याला दिसून पडतो. किंवा दिवाळीच्या वेळेस आपण आपली घर वगैरे साफसफाई करायला काढतो, सगळ्या घरामधले वस्तू आपण बाहेर काढतो आणि झाडझूड करतो आपण, त्यावेळेस धुळीचे कण आजूबाजूला असे पसरतात. आणि जर का सूर्यप्रकाश जर का येत असेल आपल्या खिडकीमधून, तो प्रॉपर असा मार्ग दिसतो आपल्याला सूर्यप्रकाशाचा. का दिसतो, कारण हे धुळीचे कण आकाराने मोठे असतात, ते या सूर्यप्रकाशाला स्कॅटर करतात, विकृत करतात, त्याच्यामुळे त्यांचा मार्ग प्रॉपर दिसतो आपल्याला. तर यालाच आपण म्हणत असतो टिंडल इफेक्ट, टिंडलचा परिणाम. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त हा जो कोलॉइडल सोल्युशन असतात ज्यांच्यामध्ये हे जी किरण असतात ते मोठे असतात, ब्राउनियन मोशन इथं होत असते. ब्राउनियन मोशन म्हणजे दुधाचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. दुधाचे कण थोडे मोठे आहे की नाही, दुधाचे कण मोठे आहेत. ब्राउनियन मोशन म्हणजे काय होते, आता हे जे कण असतात हे कण बुडाला जात नाही, हे बुडाला तळाला जात नाही. का बरं, कारण हे तुलनेने वस्तुमान त्यांचं कमी असते. मग एकाच ठिकाणी राहतात का, हे नाही. आपल्याला माहिती आहे द्रव आहे, हे द्रवामध्ये जे कण असतात इकडे तिकडे हलत असतात. आणि हे जे पाण्याचे कण इकडे तिकडे हलतात तर सोबत काय करतात, हे दुधाच्या कणांना पण धक्का देतात आणि दुधाचे कण पण इकडे तिकडे आपोआप हलत राहतात.
ते आपोआप हलण्यालाच आपण काय म्हणत असतो, ब्राउनियन मोशन म्हणत असतो. ज्या प्रकारे याच्यामध्ये बघा, हा जो आहे तो दुधाचा कण आहे, हे जे आहे ते पाण्याचे कण आहेत. हे पाण्याचे कण एकमेकांना इकडे तिकडे हलतात, परंतु हे हलत असताना या कणांना पण धक्का देतात. तर हा खाली पण नाही जात आहे, इकडे तिकडे इकडे तिकडे जात आहेत तो. तर याच मोशनला, याच गतीला आपण ब्राउनियन मोशन असं म्हणत असतो. हे ब्राउनियन मोशन कशामध्ये दिसते आपल्याला, या टिंडल इफेक्ट स्कॅटरिंगमुळे आपल्याला होताना दिसते. ठीक आहे, कणांचे, दुधांचे कण टिंडल इफेक्टमध्ये आपल्याला हे ब्राउनियन मोशन पण पाहायला मिळतं. ठीक आहे. आता रमन इफेक्ट. आता सी व्ही रमन आपल्याला माहिती आहे, यांनी खूप मोठं योगदान आहे फिजिक्समधलं. आपल्या भारताला जो पहिला नोबेल प्राईज मिळाला फिजिक्समधला तो यांनी आणलेला आहे. तर यांनी रमन इफेक्ट काय आहे यांचा, तर आपल्याला माहिती आहे की आतापर्यंत आपण काय पाहत होतो की जे फोटॉन असतात हे कणांना अडतात आणि आपला मार्ग बदलवतात. याला आपण साधी स्कॅटरिंग म्हणतो. हे रिले नावाच्या वैज्ञानिकांनी सांगितले, त्याच्यामुळे रिले स्कॅटरिंग म्हणतो याला. मात्र सी व्ही रमन काय म्हणतात की ज्यावेळेस हे जे फोटॉन कणांना अडतात आणि मार्ग बदलवतात त्यावेळेस त्यांची वेवलेंथ पण बदलते. जर का एखादी वेळेस त्याची वेवलेंथ बदलत असेल तर मला सांगा, त्यांचा रंग बदलणार नाही का? नक्की बदलणार. का बरं आपला रंग बदलणार? जसं मी तुम्हाला सांगितलं, हे कोणते आहे, ते कण आहेत. हा फोटॉन आहे, हा याच्या जर का अडला, आता उदाहरणासाठी हा हिरवा आहे, हिरवा रंग आहे आणि हिरव्या रंगाचा फोटॉन आहे. याची वेवलेंथ असते काहीतरी, तर उदाहरणासाठी याची वेवलेंथ किती घेऊ आपण, 500 घेऊ. 500 नॅनोमीटर. जर का हा याला कोलाइड झाला, कोलिजन म्हणजे टक्कर झाली यांची, मार्ग बदलणार. हे मार्ग बदलत असताना सी व्ही रमन काय म्हणतात की त्यांची वेवलेंथ पण बदलू शकते. जर का वेवलेंथ जर का जास्त झाली, म्हणजे या 400ची जर का 700 नॅनोमीटर झाली, 700 नॅनोमीटर कोणाची असते, लाल रंगाची असते. म्हणजे हाच रंग काय बनणार, लाल बनणार. जर का स्कॅटरिंग होत असताना याची जर का वेवलेंथ कमी झाली तर, म्हणजे जर का या 500ची जर का 400 झाली तर मग हा काय बनणार, निळा रंग बनणार. म्हणजे आला कोणता होता, हिरवा रंग आला होता, मात्र झाला कोणता, निळा, किंवा कोणता झाला, लाल झाला. तर ज्या वेळेस हे कोलिजन होते, याच्यामध्ये बघा वेवलेंथ बदलत आहे ना. जर का एखादी गोष्ट बदलत असेल त्याला आपण इनइलास्टिक कोलिजन म्हणत असतो. अप्रत्यास्थ संघात म्हणजे इनइलास्टिक कोलिजन. दुसरं असतं इलास्टिक कोलिजन, म्हणजे जेवढं आहे तेवढं सारखं राहते इलास्टिकमध्ये. मात्र इनइलास्टिक कोलिजनमध्ये काही ना काही बदलत असते. ज्या प्रकारे कंच्याला जर का कंचा मारला तर त्यांचा आकार बदलतो का, नाही बदलत. मात्र ओली माती घ्या, ओल्या मातीला जर का दुसऱ्या ओल्या मातीला जर का असं फेकून मारलं तर त्यांचा आकार बदलतो की नाही, एकमेकांना जाऊन चिकटतात की नाही. तर त्याला आपण इनइलास्टिक कोलिजन म्हणत असतो. इथे सुद्धा इनइलास्टिक कोलिजन होते, अप्रत्यास्थ संघास. ठीक आहे. तर त्याच्यामुळे इथे वेवलेंथ बदलते आणि वेवलेंथ बदलल्यामुळे त्यांचा रंग पण बदलून जातो. यालाच आपण म्हणत असतो रमन इफेक्ट. आणि या रमन इफेक्टचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आज जर का आपल्याला सोनं शुद्ध आहे की नाही आहे ते चेक करायचं असेल, एखादी खूप जुनी पेंटिंग आहे, खूप मौल्यवान वस्तू आहे, मौल्यवान पेंटिंग आहे, ती ओरिजिनल आहे की नाही आहे, त्यासाठी रमन इफेक्टचा वापर करू शकतो आपण. हे सी व्ही रमन तेच होते ज्यांनी सांगितलं होतं की का बरं आपल्याला हा जो पाणी आहे, पाण्याचा रंग का बरं आपल्याला निळा दिसतो, किंवा आकाशाचा रंग का बरं आपल्याला निळा दिसतो. यांनी समजून सांगितलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, सी व्ही रमन. त्याच्यामुळे सी व्ही रमनचं खूप मोठं योगदान आहे त्यांचं. तर यांनी ज्यावेळी हा एक्सपेरिमेंट केला 28 फेब्रुवारी 1928 त्यावेळेस त्यांना 1930 मग नोबेल प्राईज मिळाला फिजिक्समधलं. आणि यांचं हे योगदान खूप जास्त आहे आपल्या भारतासाठी. एक प्रकारे तिथूनच सुरुवात झालेली आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण 28 फेब्रुवारी याला राष्ट्रीय विज्ञान दिवस, नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा करतो. ठीक आहे. तर हे आहे रमन इफेक्ट. रमन इफेक्टमध्ये काय होते की फोटॉनचे इनइलास्टिक कोलिजन होते. कोणासोबत, ते ॲटमॉस्फिअर, ज्या वातावरणामधल्या कणांसोबत. ठीक आहे. आणि अशा प्रकारे त्यांची ऊर्जेची देवाणघेवाण होते, अप्रत्यास्थ संघात. आता बघा, इथपर्यंत आपण आलो आणि आता आपल्या या प्रश्नाची उत्तर मिळते का बघा. सर्वात पहिला प्रश्न कोणता आहे, आकाश निळे दिसण्यामागचे कारण काय आहे. आताच आपण पाहिलं आकाश का बरं निळे दिसते, कारण आकाशामध्ये हवा आहे, हवेमध्ये कण आहेत, नायट्रोजन, ऑक्सिजन. आणि हे कण जे असतात हे प्रकाशाची स्कॅटरिंग करतात आणि विकिरण करतात, म्हणून तर आपल्याला आकाश निळे दिसते. कोणत्या रंगाची स्कॅटरिंग करतात, तर निळ्या, जांभळ्या या रंगाची काय स्कॅटरिंग करतात. बघा, ते खरे निळे आहे, नाही, चुकीचं आहे. ओरिजिनली ॲटमॉस्फिअरचा रंग निळा नसतो. वातावरणात अन्य रंगापेक्षा निळ्या रंगाचे विकिरण जास्त होते, हे बरोबर आहे आपलं उत्तर दुसऱ्या नंबरचं. ठीक आहे. त्याच्यानंतर खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळे का दिसते, कारण खूप उंचावरती वातावरण नाही आहे, अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रकाशाचे विकिरण स्कॅटरिंग होत नाही, हो, त्याच्यामध्ये तिथे वातावरणच नाही आहे, कणच नाही आहे, तर मग काय होणार, विकिरण होणार का, नाही होणार. म्हणजे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. उत्तर कोणतं, अ आणि ब दोन्ही सत्य. ठीक आहे. तिसऱ्या नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. खालीलपैकी काही ही कोलायडल सोल्युशनची वैशिष्ट्ये आहे. कोणती आहे कोलायडल सोल्युशनची वैशिष्ट्ये, आपण पाहिले ना, ज्याच्यामध्ये कणांचा आकार हा
0.1 mm पेक्षा कमी असतो त्याला आपण कोलायडल सोल्युशन म्हणत असतो. जसं कोणकोणते आहे? टिंडल इफेक्ट होतो का? बरोबर आहे, टिंडल इफेक्ट होतो. आपण पाहिलं टिंडल इफेक्ट होतो. ब्राउनियन गती होते का? बरोबर आहे, ब्राउनियन गती पण होते. ठीक आहे. मॅक्सवेल वितरण होते का? नाही, हे नाही होत. हे दुसरा कन्सेप्ट आहे. वंडरवॉल फोर्स होते का? वंडरवॉल फोर्स असतो का? तो सुद्धा, तो वेगळा कारण केमिस्ट्रीमधला भाग. तर अ आणि ब हे आपलं उत्तर आहे. अ आणि ब. ऑप्शन कोणतं? 2. मिळालं की उत्तर बघा. रमन परिणाम कशाला म्हणतात? राज्यसेवा 2014. फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी होणाऱ्या अप्रत्यस्त संघात नाही. इलेक्ट्रॉनचा तर आपण शब्दच नाही ऐकला, शब्दच म्हणजे काढलाच नाही मी शब्द, तर हे चुकीचं आहे. फोटॉनच्या इलेक्ट्रॉनशी नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. फोटॉनच्या रेणूशी, हां, हे कणांशी त्याचं काय होते? कोलिजन होत असते. कोणतं कोलिजन? इनइलास्टिक कोलिजन, म्हणजे अप्रत्यास्थ संघात. फोटॉनच्या रेणूशी होणाऱ्या अप्रत्यास्थ संगतास काय म्हणत असतो आपण? रमन इफेक्ट असं म्हणत असतो, म्हणजे ऑप्शन 3. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केली. छोटासा टॉपिक होता, इंटरेस्टिंग होता टॉपिक. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर का आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा येऊया आपण एका नव्या व्हिडिओसोबत, अशाच प्रकारच्या इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत, ज्याच्यामध्ये आपण पहिले तर प्रश्न पाहू की अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण उत्तर शोधण्याचा पण प्रयत्न करू. ठीक आहे, धन्यवाद.